आणि हा सगळा वाद नव्यानं सुरू झाला तो वक्फ दुरुस्ती विधेयकावरनं। आणि याच विधेयकावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नेमकी भूमिका कोणती घेणार, त्यांची मतं फुटणार की मतं एकसंध राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं। लोकसभेमध्ये जेव्हा वक्फ विधेयकावर चर्चा झाली तेव्हा चर्चेदरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना उबाठाच्या खासदारांना सादही घातलेली, मात्र काहीच उपयोग झाला नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकसंध राहिल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टाइगर हे कागदावरच राहिल्याची चर्चा आहे। यहाँ पर कुछ साथी अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो। लोकसभेतल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरती चर्चेदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना उबाठाच्या खासदारांना अशी साथ घातली, पुराने नहीं अभी भी हो सकते हो। पण त्याचा काही उपयोग झाला नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। खरं तर चर्चेवेळीच त्याचे संकेतही मिळालेले। के मन में कुछ और ही है, जमीन आपको हड़प करनी है और किसके लिए करनी है। जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है उसी के लिए चल रहा है, और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है। जो गलत है वो गलत है। अगर बिल में भी जो गलत है हम उसका समर्थन नहीं करेंगे। मैं तो मांग करता हूं कि जो गलत है उसको सीधा करो। लोकसभेत सादर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकादरम्यान सर्वांचं लक्ष लागलेलं ते उबाठा शिवसेनेच्या खासदारांच्या भूमिकेकडे। वक्फच्या मुद्द्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार कोणती भूमिका घेणार, त्यांची मतं फुटणार की ते एकसंध राहणार याबद्दलची चर्चाही रंगलेली। त्या बिलामागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसी वाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले। मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले। वक्फच्या मुद्द्यावरनं एकीकडे ठाकरेंच्या खासदारांना चुचकारण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला गेला, तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरची चर्चाही रंगली। पण लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा दुरुस्ती विधेयकाच्या दरम्यान ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान करत ऑपरेशन टायगर या केवळ चर्चाच असल्याचं दाखवून दिलं। नागेश पाटील आष्टीकर हे एकमेव खासदार प्रकृतीच्या कारणास्तव मतदानासाठी अनुपस्थित होते। 283 273 काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात, तर त्यांना किती पाठिंबा आहे। उलट विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता। 232 काही लोक आमचे गैरहजर होते, तर आमचे शिवसेनेचे आष्टीकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर होते। गेल्या काही वर्षात ऑपरेशन टायगरची वेळोवेळी चर्चा झाली आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं गेलंय। वक्फच्या निमित्तानं हिंदुत्वाचा हवाला देत ठाकरेंच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात होत होती, मात्र ही चर्चा फक्त कागदावरच राहिली आहे। या सगळ्या वल्गना असतात, या सगळ्या घोषणा असतात। 2-4 कार्यकर्ते चिल्लर चाललर हाती लागले म्हणजे काय टायगर हाती लागले अशातला काही भाग नसतो। असे कोल्हे कुत्रे हाती लागले म्हणजे टायगरची शिकार होईल अशातला काही भाग नाही। कोल्हे कुत्रे पकडणं सोपं असतं, टायगर पकडणं अवघड असतं। त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण एकतर मतदान केलं पाहिजे वक्फच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे, पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लांगूल चालन आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील। आज तर इकडचे ना इधर के ना उधर के अशी परिस्थिती जी आहे ही उबाटाची झालेली। त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका दुटप्पी भूमिका आहे। ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं। त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे, हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। युती तुटल्यापासून भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये हिंदुत्व हा कळीचा मुद्दा ठरलाय। ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडनं सातत्यानं होते।
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निमित्तानं भाजपला पुन्हा एकदा ठाकरेंची कोंडी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगरही चर्चेत आलं. पण ठाकरेंचे टायगर काही शिंदेंच्या जाळ्यात अडकले नाही, हेही खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.